शैक्षणिक संस्था भारतीय सेवा सदनची चौकशी करा. प्रदीप वखारिया. कौटुंबिक मालकी हक्काप्रमाणे शैक्षणिक संस्थेचा वापर किटबस्तेचा सर्व स्तरावर गैरवापर करण्यात भारतीय सेवा सदनची सखोल चौकशी करून संचालक मंडळावर कारवाई करावी. सोबत 25 एकर जागेचा व्यवसायीकरिता गैरवापर करण्यात संस्थेची कोट्यवधीची जागा जप्त करण्यात यावी, अशी मागणी इंटकचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप वखारिया यांनी केली. या संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध आरोप केलेत. जिल्हाधिकारी यांनी तातडीने चौकशी करून मध्यवस्तीतील जागा ताब्यात घ्यावी, अशी मागणी त्यांनी येथे केली. आज ही जी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की अकोला शहरात एकेकाळी स्वर्गीय राधादेवी गोयंका यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलींची शाळा सुरू करण्याच्या उदात्त हेतूने शाळा आणि कॉलेजची स्थापना केली. पण आज जी शासन भूखंड जवळपास 25 एकर जागेवर शासन भूखंडाच्या अटी व शर्तीचा भंग करून जी संस्था केवळ विद्यार्थ्यांना अमाप फी लावून आणि त्या कॉलेजमध्ये शिक्षकांची प्राध्यापकांची भरती करताना जो अमाप पैसा घेतला जात आहे आणि जे केवळ एक स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी समजून एक संस्था चालवत आहेत, त्या विरुद्धचा हा माझा लढा आहे. आणि तो यापुढेही न्यायालयीन लढा असो, शासकीय लढा असो, किंवा जिल्हाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी किंवा धर्मादाय आयुक्त इथपर्यंत सगळीकडे मी या लढ्याविरुद्ध आंदोलनास तयार आहे. आणि मुलींची शाळा पुनश्च कशी चालू होईल, मराठी मुलींची शाळा, यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल. जय हिंद.